सावनेर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद व 12 पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता मतदान घेण्यात आले। तसे बघितले तर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता चुरस दिसून येत असून कुठे भाजप काँग्रेसमध्ये थेट लढत तर कुठे तिरंगी लढत दिसून येत आहे। तालुक्यातील केवळच जिल्हा परिषदेकरिता जिल्हा परिषदेचे विरोधी गट नेते मनोहर कुंभारे जे आपले तेलगाव क्षेत्र आरक्षित झाल्याने क्षेत्र बदलून केवळच क्षेत्रातून निवडणूक लढत असून ते कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांचे खासमखास मानले जात आहे। तर बडेगाव क्षेत्रातून भाजपचे विजय देशमुख यांची सून क्रांती देशमुख यांना काँग्रेसच्या छाया बनसिंगे अशी थेट लढत असून दोन्ही पक्षाकरिता या जागा प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस केल्या त्या युतीला 100% बहुमत मिळणार, स्पष्ट बहुमत मिळणार असं शिवसेना वेगळी लढत आहे। काय वाटतं, शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीचा जो प्रयोग आहे तो इथेही होताना दिसेल की शिवसेनेची गरज भासणार नाही? मी पहिलेच सांगितलं आपल्याला स्पष्ट बहुमत मिळणार आहे काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला। बाकी सगळ्या गोष्टीला आज चर्चा करून त्याला किंवा जी गोष्ट होणारच नाही त्याच्यावर चर्चा करून वाईट नितीन गडकरी असतील केंद्रीय मंत्री किंवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी पण खूप ताकद लावलेली आहे, तेही विश्वास व्यक्त करतात। देवेंद्र फडणवीसांनी मागचे 5 वर्ष या राज्यात ताकद लावली, लोकांना सांगितले आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांना मिळालं मदत इतकी आहे। सकाळी 7:30 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली। मध्यंतरी मतदान संत गतीने झाले, पण त्यानंतर मतदान हे सुरळीत पार पडले। सावनेर उपविभागीय अधिकारी व निवडणूक अधिकारी अतुल म्हेत्रे, उपनिवडणूक अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार सावनेर, नायब तहसीलदार चैताली दराडे, जयसिंग राठोडसह संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था यांनी शांततेत मतदान पार पाडले। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झुंजुवाडिया।